मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका धाब्यावर धाड टाकून कारवाई केली। तसेच सोलापूर पथकानेही कोंढी येथे हातभट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केलाय। तर याबाबत सविस्तर वृत्त असे की नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्योत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरोल हा ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करून देत असताना आढळून आलाय। तर तपास अधिकाऱ्यांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक 2 मोहोळ श्री पी.जी. महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालकाकडून 25,000 रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। तर अन्य एका कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे पुलाच्या खालील सर्व्हिस रोडवर अंकित शिवाजी राठोड वय 20 राहणार मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर हा त्याच्या हुंडाई कार मध्ये रबरी ट्यूब मधून अंदाजे 300 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 नुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याच्या ताब्यातून ही वाहनाच्या किमतीसह एकूण 2,15,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब1 विभाग रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली। तर आणखी अन्य एका कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकानेही सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड व 50 राहणार मुळेगाव तांडा हा त्याच्या मोटारसायकलवरून 2 रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून एकूण 60,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तर ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलिम शेख, जॉन शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने पूर्ण केली। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 6 पथके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे। ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाब्यांची तपासणी करत आहेत। तसेच परराज्यातील दारूची अवैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरिता 1 दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा। तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल।